जय सद्गुरू सगळ्यांना। आज आपली रेसिपी आहे पापलेट फिश फ्राय। पापलेट फ्राय कसा करायचा तो मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे। रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला मग पाहूया आपण ही आजची रेसिपी। इथे मी 5 ते 6 एवढे पापलेट घेतले। पापलेटाचे मी तुकडे करून आणलेले मार्केटामधूनच, कारण घरी आणले तर त्याला साफ करा, त्याला चिरा काढा, त्याच्या पोटातली घाण काढा, ही सगळी मोठी प्रोसिजर असते। त्याच्यामुळे मी त्यांच्याकडूनच साफ करून आणते। आपल्याला इथे मॅरिनेट करण्यासाठी आधी मी इथे लिंबू पिळून घेतला आहे, अखंड 1 लिंबू पिळून घेतलेला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये हळद टाकून ह्याला 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। लिंबू याच्यासाठी वापरायचा आहे का लिंबाने आपली जी फिश आहे, आपली जी मच्छी आहे त्याला चव चांगली लागते। आणि विदाऊट लिंबूचं केलं जर कोणाला आवडत नसेल लिंबू टाकायचे तरी चव चांगली लागते। पण लिंबूने आपल्या माशांना एक प्रकारचा वेगळीच चव येते। त्याच्यामुळे लिंबू टाकून मॅरिनेट करूनच आपल्याला फिश फ्राय करायचे, तरच खूप छान असं खायला स्वाद लागते माशांना। इथे मी हिरवं वाटण करणार आहे आपल्या माशांसाठी। त्याच्यासाठी मी इथे जिरं घेतलं आहे, किसलेलं अद्रक आहे, 4 ते 5 लसूण आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आहे। याचं वाटण मी करून घेतलेलं आहे। वाटण मी एकदम सुकं नाही केलेलं आहे, थोडंसं पाण्यागतच केलेलं आहे, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये आपली मच्छी ही कालवायची आहे। त्याच्यात मी 2 चमचे लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धणे पावडर टाकलेला आहे। तुम्हाला जर फिश फ्राय मसाला तुमच्या घरी अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी हा घरगुती मसाला वापरलेला आहे। आता ह्या मसाल्यांना आपण या हिरव्या वाटणामध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी चमच्याने ढवळते तरी पण ते मिश्रण आपल्याला हे पाण्यागतच लागते। आपल्याला इतपतच ठेवायचं आहे, कारण आपल्याला आपली जी फिश आहे पापलेट त्याला कालवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठही आपल्याला मगाशी आपण मॅरिनेट करताना पण टाकलेलं आहे आणि आताही त्याच्यामुळे बेतानेच टाकूया। 1 चमचा मी इथे बेसन घेतलेलं आहे। बेसन म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याला तव्यावर थोडंसं भाजून घेतलेलं आहे, ते इथे मिक्स करत आहे मी। कारण आपल्याला जेव्हा आपण पापलेट फ्राय करू तेव्हा ते कुरकुरीतपणा हा आतूनही लागायला पाहिजे आपल्या माशांना। पाहू शकता इथे आपलं हे जे कालवायचं आपलं वाटण आहे ते रेडी झालेलं आहे। आता आपली ही जी फिश होती मॅरिनेट केलेली 15 मिनटासाठी, ती मी इथे काढलेली आहे फ्रीजमधून। आता आपण आपलं जे वाटण केलेलं होतं हिरव्याचं वाटणाचं, त्या वाटणामध्ये आपण हे आता माशांना कालवून घेऊया सगळं चांगलं। हे जे वाटण आहे, हे वाटण आपण माशांना लावून परत आपण 5 ते 10 मिनटं ठेवू शकतो, पण हरकत नाही ठेवलं तरी चालेल, गरज वाटत नाही त्याची। जर काही जणांना अजून ह्याला मॅरिनेट करायचं असेल या हिरव्या वाटणामध्ये तर खूपच बेटर आहे, कारण चव खूप छान लागते या हिरव्या बॅटरला। जे आपण हे हिरवं वाटण केलं आहे ते मॅरिनेट करून जर तुम्ही ठेवलं तर खूप छान चव लागते। अतिशय उत्तमरित्या आपली ही पापलेट फ्राय होते। इथे मी वरून कोट करण्यासाठी, वरून आपल्याला पापलेटला लावण्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे। या दोघांनाही मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यातही मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे, कारण प्रत्येक ह्याला आपल्याला मीठ टाकणं गरजेचं आहे थोडं थोडं। जर प्रमाणात मीठ नाही टाकलं तर कुठेतरी आपली जी
पापलेट फ्राय करणार आहोत. त्याला कमी पडू शकतं आणि अतिप्रमाणात जरी टाकलं तरी ती खारटही बनू शकते, म्हणून बेताने आणि प्रमाणात टाका मीठ. आता आपल्याला जे आपण हिरवं वाटण केलेलं होतं त्या माशांना आपण आता कोट करून घेऊया. तांदळाचं पीठ आणि जे रवा आहे त्याचं कोटिंग करून आपण ह्याला 2 ते 3 मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता जे आपलं हिरवं वाटण होतं जे आपण माशांना लावणार आहोत ते अतिशय ढिल्लं बनलं नाही आहे, व्यवस्थित त्या माशांना मॅरिनेट झालेलं आहे. आणि आता आपण ह्याच्यात कोटिंग करतो आहे तर अजून खूप उत्तमरित्या ही आपली पापलेट फ्राय होणार आहे. याच पद्धतीत तुम्हीही करून बघा. पापलेट खूप छान असं आपलं रेडी होतं करून. आणि अखंड जर पापलेट तुम्ही घेऊन आलात मार्केटमधून तर हे जे हिरवं वाटण आहे हे हिरवं वाटण पातळ करू नका, जाडसर ठेवा, ज्याच्याने आतल्या पोटाच्या भागाला आपल्याला जर मसाला लावायचा असेल हिरवा वाटण्याचा तो अलगदरित्या राहायला पाहिजे तेलामध्ये. पाहू शकता तुम्ही इथे मी पिठामध्ये आपल्या ह्या मासे लावून घेतलेलं आहेत. बाकीचे पण आहेत ते आपण नंतर लावून घेऊया. जे लावलेले आहेत त्याला आपण आता फ्राय करणार आहोत. गॅस ही मंद आचेवरच ठेवायचे आहे. फास्ट केल्याने का पटकन आपल्या हे खालून जे आपले मासे आहेत त्याचे कोट केलेलं आहे आपण पिठाने, ते करपू शकतं आणि आतपर्यंत आपली जी मच्छी आहे ती चांगली भाजून निघणार नाही, शेकून निघणार नाही. पाहू शकता तुम्ही इथे अतिशय उत्तमरित्या अशी आपली ही पापलेट फ्राय होते. जर आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं नसेल तर तुम्ही नुसतं आपल्या वाटणासकटही फ्राय केलं तरी खूप उत्तमरित्याही लागते. पाहू शकता इथे फक्त आपल्याला हे माशांना एक फ्लेवर येण्यासाठी मी इथे लसूण टाकलेले आहेत. लसूण जर तुम्ही जर आधी लसूण ह्याच्यामध्ये जर टाकले ना तर ते काही प्रमाणात करपू शकतात, म्हणून मी थोड्या वेळाने इथे लसूण टाकलेले आहे, ज्याच्याने जो आपला स्वाद आहे लसणाचा तो आपल्या ह्या माशांना उतरायला पाहिजे. पाहू शकता तुम्ही इथे आपली ही फिश दोन्ही साईडला हलके हलके फ्राय झालेले आहेत. अखंड जर तुम्ही घ्याल तर खूपच असं उत्तमरित्या ही आपली फ्राय होते फिश. खायला खूप चवदार, अतिशय चवदार लागणारी ही मच्छी आहे. आणि आपण वाटण करून याच्यामध्ये जर फ्राय केले तर खूप छान अशी उत्तमरित्या ही फ्राय होऊन तयार होऊन बनते. पाहू शकता तुम्ही इथे आपली इथे वन साईड झालेली आहे, एक साईड आपली चांगल्यारित्या परतून निघालेली आहे. अजून आपल्याला ह्याला 2 ते 3 मिनटं आपण असंच ठेवूया मंद गॅसवरती. आपले जे पापलेट आहे त्या पापलेटांना काटे नसतात, फक्त मधल्या भागाला एकच काटा असतो मोठा आणि साईडला छोटे छोटे असतात तेवढेच. हे तुम्ही लहान मुलांना म्हणजे आपल्या घरात जे असतील 3-4 वर्षाची मुलं त्यांनाही अगदी डोळे मिटून देऊ शकता, कारण याच्यामध्ये काटे तर अजिबात नसतात, खायलाही उत्तम लागते. पाहू शकता तुम्ही इथे आपली ही रेडी झालेली आहे. जास्त आपल्याला करपवायची नाही आणि जास्त आपल्याला ह्याला कडकही करायचे नाही आहे. चला मग आता आपण ह्याला काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही इथे कशी उत्तमरित्या आपली ही फिश फ्राय झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि काही जर चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका. भेटूया आपण तोपर्यंत पुढच्या रेसिपीला भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.